येवला नांदगाव मार्गावर लक्झरी बसचा अपघात झालाय। या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झालाय, काही जखमी झाल्याची माहिती मिळते। या जखमींवर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते अशी माहिती मिळते। नाशिकच्या येवला नांदगाव मार्गावर लक्झरी बस उलटली आणि या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झालाय, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत। जखमींवर नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अपघातावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याची माहिती आहे। आज पहाटे हा अपघात झालेला आहे। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळते। येवला नांदगाव मार्गावरची आपण एक दृश्य पाहतोय। लक्झरी बस उलटून हा अपघात झालेला आहे। सुदर्शन खिल्लारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुदर्शन, काय सध्याचे या संदर्भातले ताजे अपडेट्स आहेत? हो श्वेता, अगदी खरं आहे। पहाटेच्या सुमारास येवला नांदगाव राज्य क्रमांक 25 वर हा अपघात झालेला आहे। नांदगाव मार्ग जो आहे येवल्यातून जातो, मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची ही बस होती, खासगी भाडेतत्वावर दिलेली। चाळीसगावहून पुण्याला चालली होती ही बस। बसमध्ये अंदाजे 25 ते 30 प्रवासी होते आणि राजापूरच्या मधोमध एक सोमठाण दोसचा घाट आहे। या घाटामध्ये ही बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे खरं तर हा अपघात झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि बस ही रस्त्याच्या एकदम मधोमध पलटी झाल्यानं दुतर्फा वाहतूक ही आता सध्या डायरेक्टली बंद करण्यात आलेली, म्हणजे बंद झालेली आहे। तर येवला तालुका पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या साह्यानं सध्या बस बाजूला करण्याचं काम सुरू आहे आणि या बस खाली एक जण दबलाय, म्हणजे जो ठार झालाय तो अद्यापही व्यक्ती त्या गाडीखाली दबल्या असल्याची माहिती सध्या मिळते आहे। धन्यवाद सुदर्शन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।